सापडे काय 17व हेडिंग अहो सर्प व त्याचे ज्ञानी मिथ्या आहे हा निश्चय झाला. काय निश्चय झाला? सर्प व त्याचे ज्ञान मिथ्या आहे हा निश्चय झाला. सर्प मिथ्या ज्ञान आहे. मग अधिष्ठान जे आहे ना चैतन्य ते सत्य आहे. काय आहे? अधिष्ठान जे आहे चैतन्य ते सत्य आहे. निश्चय झाला. पण मिथ्या सर्पाचे अधिष्ठान रज्जुपी चैतन्य सर्पज्ञानाचे अधिष्ठान चैतन्य असे रज्जू अधिष्ठान नाही असे सांगितले. मात्र सर्पाला अधिष्ठान रज्जू असल्याची आहे तेव्हा चैतन्य अधिष्ठान कसे ते सांगा. चैतन्य अधिष्ठान कसे लक्षात ते समजून सांगा. त्रिगुण म्हणतात मिथ्या सर्पाचे अधिष्ठान रज्जू होणार नाही. काय होणार नाही? मिथ्या सर्पाचे अधिष्ठान रज्जू होणार नाही. रज्जुपै चैतन्य मानले पाहिजे. काय केलं पाहिजे? रज्जुपै चैतन्य मानले पाहिजे. रज्जुपैत म्हणजे काय कळलं शब्द अर्थ? रज्जुपैत म्हणजे काय? अरे रज्जुपैत म्हणजे काय? रज्जुपै चैतन्य म्हणजे काय? खाली सांगितलं ना. अरे रज्जुपैत म्हणजे काय शब्द अर्थ? वाचत नाही रे. रज्जूच्या उपाधीनं युक्त त्याला काय म्हणतात? रज्जुपै चैतन्य. रज्जूच्या उपाधीनं युक्त त्याला काय म्हणतात? रज्जुपै चैतन्य. आलं लक्षात? चैतन्य मानले पाहिजे. कारण जसा प्रातिभाषिक सर्प मिथ्या आहे तसा विचारदृष्ट्या व्यावहारिक रज्जूही मिथ्याच आहे. तसा प्रातिभाषिक म्हणजे भासलेला. प्रातिभाषिक म्हणजे काय? भासलेला. कारण जसा प्रतिभाषिक सर्प मिथ्या आहे तसा विचारदृष्ट्या व्यावहारिक रज्जूही मिथ्याच आहे. प्रातिभाषिक सर्प जसा मिथ्या आहे तसा असणारा कोण? विचार रज्जूही मिथ्याच आहे. काय आहे? कशी मिथ्या आहे. आणि जो पदार्थ मिथ्या असतो तो दुसऱ्या मिथ्या पदार्थाला अधिष्ठान होत नाही. रज्जू मिथ्या झाली आला की नाही? तसा विचारदृष्ट्या व्यावहारिक रज्जूही मिथ्याच आहे. सर्पही मिथ्या रज्जूही मिथ्या ते मानले पाहिजे. कारण जसा प्रातिभाषिक सर्प मिथ्या आहे तसा विचारदृष्ट्या व्यावहारिक रज्जूही मिथ्या आहे. सर्प काय? मिथ्या. आणि रज्जू सुद्धा काय? मिथ्याच आहे. आणि जो पदार्थ मिथ्या असतो तो दुसऱ्या मिथ्या पदार्थ अधिष्ठान होत नाही. एक मिथ्या पदार्थ दुसऱ्या पदार्थाला अधिष्ठान होत नाही. आलं लक्षात? काय लक्षात आलं? अरे एक मिथ्या पदार्थ दुसऱ्या पदार्थाला अधिष्ठान होत नाही. होतो का? नाही होत. दुसऱ्या मिथ्या पदार्थ होत नाही असा नियम आहे. विचार न करता रज्जू अधिष्ठान आहे अशी वाटते. सर्पाला अधिष्ठान कोण? रज्जू असं वाटतं. रज्जू असं वाटतं. तसं लोक व्यवहारही करतात. आहे की नाही? काय करतात? खरे आहे हे खरे. पण एक कल्पित पदार्थ दुसऱ्या कल्पित पदार्थाचं अधिष्ठान होत नाही. एक कल्पित पदार्थ रज्जूवर कल्पित आहे ना पदार्थ. रज्जूवर सर्प कसा आहे? कल्पित आहे. मिथ्या आहे. खोटा आहे. खोटा पदार्थ कल्पित पदार्थ दुसऱ्या कल्पना अधिष्ठान कसं होईल? होणार नाही. होत नाही असा वेदाचा सिद्धांत आहे. असे पहा की मातेच्या चित्रात पुत्र कडेवर घेतलेल्या एका बाईचे चित्र आहे. एका मातेचं चित्र बनवलं. काय केलं? मातेचं चित्र बनवलं. पुत्र आणि त्या बाईनं काय केलं? मुलगा कडेवर घेतला. पुत्र कडेवर घेतला. एका बाईचे चित्र आहे. पुत्रास आधार बाई आहे की नाही? म्हणजे भिंत असं भिंत आहे समजा. त्या भिंतीवर काय केलं? बाईचं चित्र काढलं. त्या बाईनं काय घेतला? मुलगा घेतला. मग मुलगा घेतला. मग आता बाईनं मुलगा घेतला. बाई त्याला आधार म्हणता येईल का? नाही. म्हणता येईल का? नाही. मातेच्या चित्रात पुत्र कडेवर घेतलेल्या एका बाईचे चित्र आहे. पुत्रास आधार बाई आहे.
असे कोणी म्हणेल, पुत्राचा आधार कोण आहे? बाई बाई आहे असं असं. म्हणेल. विचार दृष्ट्या पुत्र आणि बाई मातीवर कल्पित आहे. त्या भितडे दोघं काय आहे? दोघी बी कल्पित आहे. मुलगाही कल्पित आहे आणि बाई सुद्धा कल्पित आहे. चला, म्हणून पुत्राचा आधार बाई नाही, मातीच आहे. त्याचप्रमाणे कल्पित सर्पाचा अधिष्ठान रजुपै चैतन्य आहे. कल्पित सर्पाचा अधिष्ठान कोण आहे? रजुपै चैतन्य आहे. रज्जू नाही. कोणी केवळ रज्जू सर्पाचा अधिष्ठान न मानता रजुपै चैतन्यच मानेल तर विशेषण जो रज्जू तो त्यास केव्हाही अधिष्ठान तो संबोधत नाही. रज्जूला अधिष्ठान जमत नाही म्हणून रज्जू विशिष्ट चैतन्य अधिष्ठान मानता येत नाही. रज्जू म्हणून रज्जू विशिष्ट. आता तुम्हाला गेलं बघा पाठीमागे ते काढून दाखवलं होतं बरं का. विशेषणाने युक्त ते विशिष्ट, उपाधीने युक्त ते उपहित दुसऱ्या तरंगात. म्हणून रज्जू विशिष्ट चैतन्य. कोणतं चैतन्य? रज्जू विशिष्ट चैतन्य अधिष्ठान मानता येत नाही. केवळ रज्जूपै चैतन्यच अधिष्ठान मानले पाहिजे. काय केलं पाहिजे? रजुपै केवळ रज्जूपै चैतन्य अधिष्ठान मानले पाहिजे. तसे घ्या मला संबोधत नाही हा. म्हणून रज्जू विशिष्ट चैतन्य अधिष्ठान म्हणता येत नाही. काय करता येत नाही? रज्जू विशिष्ट चैतन्य अधिष्ठान म्हणता येत नाही. केवळ रज्जूपै चैतन्य अधिष्ठान म्हणता येत. रज्जू विशिष्ट नाही बरं का. रज्जूपै चैतन्यच अधिष्ठान मानले पाहिजे. काय केलं पाहिजे? रज्जूपै चैतन्य अधिष्ठान चैतन्यच अधिष्ठान मानले पाहिजे. रज्जू विशिष्ट चैतन्य नाही. तसे सर्पज्ञानाचे अंतःकरण उपहित साक्षी चैतन्य. सर्पज्ञानाचे काय गेलं पाठीमाग? सर्पज्ञानाचं अंतःकरण उपहित चैतन्य साक्षी चैतन्य अधिष्ठान आहे. सर्प आणि सर्पज्ञानाचं. सर्प आणि काय? सर्पज्ञानाचं अधिष्ठान कोण? अंतःकरण साक्षी चैतन्य अधिष्ठान आहे. याप्रमाणे ब्रह्म सर्पाचे आणि सर्प ज्ञानाचे अधिष्ठान रज्जू आणि अंतःकरण उपाधी भेदामुळे भिन्न मानले आहे. कशामुळे भिन्न भिन्न मानलं? उपाधी भेदामुळे भिन्न भिन्न मानलं आहे. ब्रह्मस्थानी सर्पाचे आणि सर्पज्ञानाचे अधिष्ठान. सर्पाचा आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान रज्जू आणि अंतःकरण उपाधी भेदाने भिन्न भिन्न मानलं आहे. बरेच वेळा विषय केला बरं काय हो. चला, आता जसे रज्जूच्या विशेष रूपाच्या अज्ञानाने सर्प त्याचे ज्ञान उत्पन्न होते. काय होतं? आता जसे ज्याप्रमाणे रज्जूच्या विशेष रूपाच्या अज्ञानाने सर्प त्याचे ज्ञान उत्पन्न होते. जसं रज्जूच्या विशेष रूपाच्या अज्ञानाने सर्प ते ज्ञान उत्पन्न होते. रज्जूचं काय असतं? विशेष रूपाचं अज्ञान. काय असतंय? विशेष रूपाचं अज्ञान. त्याचे ज्ञान उत्पन्न होते. तसेच रज्जूच्या विशेष रूपाच्या ज्ञानाने सर्प त्याचे ज्ञान निवृत्त होते. त्याचप्रमाणे विशेष रूपात ज्ञान सर्प त्याचे ज्ञान उत्पन्न होतं. आणि पुन्हा रज्जूच्या विशेष ज्ञानाने काय होतंय? सर्प आणि त्याचं ज्ञान निवृत्त होतं. रज्जूचं ज्ञान झालं की सर्पाची काय होते? निवृत्ती. अलग लक्षात काय होते? रज्जूचं ज्ञान झालं की सर्पाची निवृत्ती होते. निवृत्ती म्हणजे काय? बाद म्हणजे काय? बाद म्हणजे काय? बाद होती म्हणजे अरे बाद म्हणजे नाही काय? असा भास नाही असा भास नाही असा निश्चय होतो. तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं की रे काय सांगितलं? सकाळी माणूस घरातून बाहेर पडला, कंपनीत जाण्याकरता रस्त्यात ॲक्सिडेंट झाला, मेला. घरी त्याला कोणतरी कळवलं. काय कळवलं? तुमच्या माणसाचा ॲक्सिडेंट झाला. आता माणूस नाही का तिथं आहे? ते रडतात का? मेल अरे माणूस आहे तिथं, ते रडतात का? नाही असा निश्चय झाला. नाही असा निश्चय झाला त्याला म्हणतात बाद. बाद म्हणजे काय? नाही असा निश्चय. नाही असा निश्चय होणे त्याला बाद असं म्हणतात. अलग निवृत्ती.
कल्पिताची निवृत्ती कशी होते याविषयी शंका व समाधान. बरं का, काय चालला विषय? कल्पिताची निवृत्ती कशी होते या शंका आणि समाधान. अहो, आता झालेल्या वाटाघाटीच्या विषय ज्ञानाने मिथ्या सर्प याचे ज्ञान यात निवृत्त होते. शिष्य काय म्हणतो? आता झालेल्या वाटाघाटीवरून याच्या आता या विचारावरून रज्जूच्या विषय ज्ञानाने मिथ्या सर्प त्याचे ज्ञानाची निवृत्ती होते, म्हणजे बाध होतो. आहे की नाही? असं म्हटलं होतं की नाही? निवृत्ती होते असे म्हणता येणार नाही. शिष्य शंका करतो बरं का, असे म्हणता येणार नाही. कारण अधिष्ठानाच्या ज्ञानाने कल्पित पदार्थाची निवृत्ती होते. काय नियम आहे? अधिष्ठानाच्या ज्ञानानं कल्पित काय होते? निवृत्ती होते. असा वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे. अशी कल्पित सर्पा रज्जुपै चैतन्य आणि त्याच ज्ञानात साक्षीतने अधिष्ठान असल्याचे मोठ्या आग्रहाने आताच आपण सांगितले. काय केलं? प्रतिपादन केले. प्रतिपादन केले म्हणजे सांगितलं. असे असता लागलागीच अधिष्ठान चैतन्य वाचून केवळ रज्जूच्याच विषय ज्ञानाने सर्प आणि त्याचे ज्ञान याची निवृत्ती होते असे म्हणता येईल. बघा, शंका काय करायला लागला तो? आधी सरळ सरळ कसं आहे? अधिष्ठानाच्या ज्ञानाने अध्यस्थाची काय होते? निवृत्ती होते. काय होते? अधिष्ठानाच्या ज्ञानाने काय होते? निवृत्ती होते. अध्यस्थाची निवृत्ती होते. अलग लक्ष. वेदांत शास्त्र सिद्धांत आहे. आणि कल्पित सर्पा रज्जुपै चैतन्य. कल्पित सर्पास, सर्प कसा आहे? कल्पित. ज्याला रज्जुपै चैतन्य आणि त्याच्या ज्ञानात साक्ष चैतन्य अधिष्ठान असल्याशी मोठ्या आग्रहाने आताच आपण काय केलं? सांगितलं. काय केलं? सांगितलं. आताच आपण सांगितलं, प्रतिपादन केले. असे असता लागलागीच अधिष्ठान चैतन्यानं वाचून केवळ रज्जूचा विषय ज्ञानाने सर्पांच्याची ज्ञानाची निवृत्ती होते असे कसे म्हणता येईल? शंकावर काही असे म्हणण्याने अधिष्ठान ज्ञानकल्पात निवृत्ती होते या सिद्धांतात बाध येणार नाही का? अलग लक्ष. काय होणार नाही का? बाध येणार नाही का? असं बरं का तो शंका करतो. काय करतो? शिष्य काय करतो? शंका. बरं, बाध येणार नाही. कारण ज्यावेळी रज्जूचे ज्ञान होते त्यावेळी रज्जू अधिष्ठान चैतन्याचेही ज्ञान अवश्य होतेच. हे लक्षात ठेवा. बाध येणार नाही. कारण ज्यावेळी रज्जू ज्ञान होते ना, रज्जू म्हणजे काय? रज्जू म्हणजे दोरी. लक्षात ठेवा. ज्यावेळी रज्जूचं ज्ञान होतं त्याच वेळी रज्जू अधिष्ठान चैतन्याचे ज्ञान अवश्य होतेच. रज्जूचं ज्ञान ज्यावेळेस होतं त्यावेळेस श्री गुरु म्हणतात रज्जू अधिष्ठान चैतन्य सुद्धा काय? चैतन्य सुद्धा काय होतं? ज्ञान होतं. ज्याप्रमाणे अलंकार ज्ञान होते वेळी, बघा उदाहरण लगेच दिले त्यानं. काय दिलं? सिद्धांत नाही लक्षात आला तर उदाहरण आलं की लगेच लक्षात येतं. ज्याप्रमाणे अलंकार ज्ञान होते वेळी, अलंकार म्हणजे काय? अलंकार म्हणजे काय? अलंकार म्हणजे काय? अलंकार शब्द अलंकार म्हणजे सोनं चांदी बनवलेले अंगावर घालण्याकरता अलंकार म्हणतात. ज्याप्रमाणे अलंकार ज्ञान होते वेळी अधिष्ठान सुवर्णाचे ज्ञान होतेच की नाही? अरे अलंकार दिसला म्हणजे काय दिसलं? सोनं दिसलं. काय दिसलं? सोनं दिसलं. सोनं दिसलं. आलं. आधी अलंकार अधिष्ठान सुवर्ण ज्ञान होते. अलग लक्षात. तसं रज्जू अधिष्ठान चैतन्याचे ज्ञान अवश्य होते. रज्जूचं ज्ञान झालं, अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान होते सांगायचं. त्याप्रमाणे जड पदार्थ ज्ञान काली त्या त्या पदार्थ अधिष्ठान चैतन्य ज्ञान अवश्य मानलेच पाहिजे. काय केलं पाहिजे? मानलेच पाहिजे. याची थोडी कल्पना निवृत्तीने सर्पाच्या उत्पत्तीच्या वेळी सांगितली आहे. पाठीमागा विषय केला. पुढेही याच रंगात विस्ताराने सांगू. पदार्थ ज्ञानाचे प्रकारात जड पदार्थ ज्ञान, पदार्थ ज्ञानाचे प्रकार ते नाही तर काय? असं डोळे बी गाडीचा बाबा दाखवला इकडे गेला तुम्हाला. विस्ताराने सांगू. पदार्थ ज्ञानाचे प्रकारात जड पदार्थाचे ज्ञान. कोणत्या पदार्थाचं? जड पदार्थ. जड पदार्थाचे याची थोडी कल्पना. अवश्य
मानलेच पाहिजे. याची थोडी कल्पना निवृत्ती सर्पाच्या वेळी सांगितली आहे. पुढे या तरंगात सविस्तर सांगू. पदार्थ प्रकारात जड पदार्थ ज्ञान अंतःकरणावृत्तीकडून होते. काय होतं? हा, जड पदार्थाचं ज्ञान कशाकडून होतं? त्यावेळी वृत्तीचे काम फक्त पदार्थावरील अज्ञानाचे अवलंबन करण्याचे असते. ते गेलं ना तुम्हाला, त्या इकडे गेलं ना, इकडं कुठं इकडे गेले का दाढीवाला बाबा, ते गेले ना, हे लक्षात ते मग दाखवलं ते. हा, 5:30 दाखवलं ना ते, हा लक्षात आलं का? शेवटी दाढीवाला बाबा. हा, आलं का लक्षात? जड पदार्थ ज्ञान अवश्य होता. काय होतं? जड पदार्थाचं ज्ञान जड पदार्थ नसून अधिष्ठान, जड अधिष्ठान चैतन्यच आहे. अधिष्ठान चैतन्याला अज्ञानाच्या आवरणाचा नाश झाल्याशिवाय, अज्ञान गेल्याशिवाय ज्ञान होत नाही. रज्वादी जड पदार्थाचे ज्ञान होणे शक्यच नाही. त्यातलं आवरण गेलं पाहिजे ना. म्हणजे आवरण जाण्याकरता काय? प्रकाशाची गरज आहे. कशाची गरज आहे? प्रकाशाची. आणि तिथपर्यंत वृत्ती जाण्याकरता आभासाची गरज आहे. शक्यच नाही. म्हणून ज्यावेळी रज्जू ज्ञान होते त्यावेळी रज्जू अधिष्ठान चैतन्याचे ज्ञान होते. ज्यावेळी रज्जूचे ज्ञान होते त्यावेळी कसं रज्जू अधिष्ठान चैतन्याचे ज्ञान होते. ते चैतन्य कल्पित सर्पाचे अधिष्ठान आहे. कल्पित सर्पाचे अधिष्ठान कोण आहे? कोण आहे? आणि चैतन्य. कल्पित सर्पाचे अधिष्ठान कोण? चैतन्य. म्हणून अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते. या सिद्धांताची हानी होत नाही. आणि रज्जू ज्ञानाने कल्पित सर्प व त्याच्या ज्ञानाची निवृत्ती होते असे म्हणण्यास हरकत नाही. अधिष्ठानाच्या ज्ञानाने अध्यस्थाची निवृत्ती तेही बरोबर आहे. अधिष्ठान रज्जू ज्ञानाने कल्पित सर्पाची निवृत्ती तेही बरोबर आहे असे म्हणण्यास हरकत नाही. याच अभिप्रायाने सर्व अंतःकरण वृत्ती ज्ञान ब्रह्म असाच विषय करते असे सिद्धांत ग्रंथात म्हटले आहे. ही वृत्ती ब्रह्माला काय करते म्हणे? विषय करते. पायल काय लागेल?